भांडूपमध्ये तरुणानं भर रस्त्यात हायदोस घातलाय। तलवार घेऊन रस्त्यावर या तरुणानं दहशत माजवली आहे। बेस्ट बस अडवून बस आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे। रस्त्यावरील ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील हा तरुण तलवारी दाखवत होता। या सगळ्या प्रकारानं नागरिक दहशतीत होते। अखेर पोलिसांनी याला पकडून ताब्यात घेतलंय। मित चंदानिया असं तरुणाचं नाव आहे। भांडूपचाच तो रहिवासी आहे। त्याच्याकडे तलवार कुठून आली याचा तपास पोलीस करतात। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। तलवार दाखवून दहशत माजवण्याचा प्रकार करण्यात आला। मात्र त्याने हे कृत्य का केलं याबाबत आता पोलीस तपास करतात। त्याच्याकडनं तलवार कुठून आली याबाबतही तपास सुरू झालाय। मात्र त्याने हे कृत्य का केलं हा सवाल कायम। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी मयूर राणे सध्या संपर्कात आहेत। मयूर, काय नेमकं घडलंय आणि सध्या परिस्थिती काय? नक्कीच बघायला गेलं तर भांडूपमध्ये एक युवक तरुण आहे। त्याने अमित चंदानिया नावाचा जो युवक आहे त्याने हातात तलवार घेऊन आहे तो भर दुपारी जिथे रहदारीचा रस्ता आहे तिथे तो तलवार घेऊन फिरत होता। तिकडे जाऊन त्यांनी लोकांच्या अंगावर देखील तो धावून गेलेला आहे। तिथे त्याने बस अडवून त्यांनी बस फोडलेली आहे, रिक्षा फोडलेली आहे। तिथे एका साईडला काही नागरिक देखील चालवते, तर नागरिकांच्या अंगावर देखील तो धावून गेलेला आहे। हातातली तलवार असेल तो तलवार अशी हातात घेऊन देखील त्याने तिथे नाचत देखील होता। हातात तलवार घेऊन लोकांना दाखवत होता मी तलवार घेऊन फिरतोय म्हणून। जोरजोरात रस्त्यावर तो ओरडत देखील होता। तिथे काही पाण्याचा टँकर होता, त्या पाण्याच्या टँकरचे त्यांनी काचा देखील फोडलेल्या आहेत। तिथे आता पाहायला गेलं तर घटनास्थळी भांडूप पोलीस ठाण्याचे अधिकारी असतील ते आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आरोपीला आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र आता पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आता भीतीचे वातावरण आहे ते कुठेतरी पसरलं आहे। याआधी देखील जो मुलगा होता आरोपी आहे त्याच्यावर काही गुन्हे देखील दाखल केलेले आहेत पोलिसांनी। मात्र काही कारणास्तव आता पाहायला गेलं तर तिकडे मोठ्या तणावाचं देखील वातावरण आहे ते पाहायला मिळत आहे। धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तलवार दाखवून दहशत माजवण्याचा प्रकार हा भांडूपमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। असेच प्रकार पुण्यातही घडताना पाहायला मिळतात। मात्र आता चक्क भांडूपमध्ये हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे।